1 मेला पुण्यात अजित पवारांच्या हस्ते एक उद्घाटन पार पडलं। या उद्घाटन कार्यक्रमाची वेळ ही सकाळी 6:30 होती। मात्र त्यापूर्वी अजित पवार यांनी उद्घाटन उरकले असल्याची नाराजी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली। त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा या इमारतीचं उद्घाटन मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत केलं। आज नारायण गावात एका उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेळेच्या आधीच पोहोचले होते। मात्र आधी घडलेल्या या प्रसंगाची आठवण काढत दादा 15 मिनिटं वेटिंगवर राहिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज नारायण गावात पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन संपन्न झालं। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, आज मी 9 वाजता बरोबर उद्घाटन केलं। उद्घाटनाच्या ठिकाणी मी लवकर पोहोचलो असताना देखील थांबलो, कारण 1 मेला झेंडावंदन होतं आणि झेंडावंदन करून मला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना रिसीव्ह करायला जायचं होतं। आम्हाला झेंडावंदन करून सीएम, दोन्ही डीसीएम, गव्हर्नर या सगळ्यांना प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं। मात्र त्या दिवशी एकाने मला उद्घाटनाला वेळ द्या म्हणून विनंती केली। त्याला मी सकाळी 6:30ची वेळ दिली, पण दुर्दैवाने मी तिथं 6:15ला गेलो तर कोणी येणार नाही म्हणून उद्घाटन करून घेतलं। तर आमच्या एका भगिनी खासदार आहेत, त्या नाराज झाल्या। उद्घाटनाची वेळ 6:30 सांगितली आणि 6:20ला का उद्घाटन केलं म्हणून त्यांनी विचारणा केल्यानंतर आम्ही चूक दुरुस्त केली आणि पुन्हा उद्घाटन केलं असल्याचं अजित पवार म्हणाले। आणि एकाने मला उद्घाटनाला वेळ द्या, मी त्याला म्हणलं की तुला 6:30ला वेळ सकाळची यायची असेल तर घे। त्याने घेतली 6:30ला, पण दुर्दैवाने मी तिथं गेलो 6:15ला आणि मला वाटलं आता कोण येणार नाही, मी आपली फीत कापली 6:20ला। आमच्या एक भगिनी खासदार आहेत, त्या नाराज झाल्या की 6:30 सांगितलं 6:20ला का कापली, म्हणून दुरुस्ती केली आणि आज लवकर आलो तरी थांबलो। पत्रिका मागवली तर त्यात 9ची वेळ होती, म्हणून 9 वाजेपर्यंत आपण थांबलो। मात्र आता इथले आमदार शरद सोनवणे येऊ शकले नाही। त्यांनी मला काल फोन केला होता, मी नाराज आहे असं सांगितलं। मला विश्वासात घेतलं जात नाही असंही त्यांचं म्हणणं होतं। ते तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे, त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असं देखील अजित पवार म्हणाले। तसंच उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये सगळ्यांचीच नावं टाकत जा, म्हणजे नाराजीचा प्रश्नच उद्भवणार नाही। पुढच्या वेळेस आपल्याला मतदार यादी टाकता येईल का ती जोडा, म्हणजे कोणी नाराज नको व्हायला, असा मुश्किल सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला। पुढच्या वेळेस सगळी यादी आपल्याला असं करता येईल का, मतदार यादी अजून मतदार यादी आमची उद्घाटन अध्यक्ष टाकायचं, बाकीची अख्खी मतदार यादी जोडायची, कुणी नाराजच व्हायला होतो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।